लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. आणि त्याचबरोबर लाडक्या ताईंना नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे. तर ज्या ज्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटणार आहे त्यांनी या ठिकाणी आपलं नाव चेक करायचंय. पटपट सर्वांनी नाव चेक करायचंय, कारण की नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि याच्या स्वरूपात एक मोठी बातमी समोर आली. तर लाडक्या ताईंना कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की लवकरात लवकर हा 14वा हप्ता भेटायला पाहिजे, येणारे या 4-5 दिवसामध्ये आमच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत, तर असं कोणत्या लाडक्या ताईला वाटत असेल तर आपलं नाव, जिल्हा आणि पटपट आपलं सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत, कारण की नवीन यादी जाहीर झालेली आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. जर तुमचं या याद्यामध्ये नाव असेल तर आणि तरच तुमचं या ठिकाणी तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे. ज्या ताईंना या ठिकाणी 12वा 13वा हप्ता भेटला नव्हता त्यांचं पण नाव या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे. जर त्यांच्याकडे पडताळणी झाली असेल तर नवीन यादीमध्ये तुमचं नाव जर आलं असेल तर आणि तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आणि ज्या ताईंना 13वा हप्ता भेटला होता त्यांचा पण या ठिकाणी नवीन यादीमध्ये नाव चेक करायचं आहे. जर तुम्हाला नवीन यादीमध्ये नाव नसेल चेक करता येतं, काही काळजी करू नका. तुम्हाला तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी चेक करायचं आहे. जर तुमचं ते अप्रूव्ड असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी पुढचा हप्ता भेटणार आहे. तर नेमकी काय बातमी असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. नवीन यादी काय नेमकी बातमी आहे ते पण सांगणार आहे. आणि त्याचबरोबर 2100 रुपयाची पण बातमी बघा. लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की 2100 रुपये पण या ठिकाणी कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये ही मोठी घटना घडली ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. 14वा हप्ता या ठिकाणी वाटप कधी होणार आहे, तारीख कधी येणार आहे आणि GR कधी येणार आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लाडक्या ताईंनो बघा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती बघा तुमच्या समोर एक बातमी दाखवत आहे. 28 ऑगस्टची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे. 28 ऑगस्टच्या रात्री या ठिकाणी ह्या याद्या यायला समोर सुरुवात झालेली आहे. मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची नवीन यादी जाहीर झालेली आहे. घर बसल्या यादी तुमचं नाव चेक करायचं आहे. तर तुमच्या समोर दिसतंय 28 ऑगस्ट म्हणजे एक काल परवा रात्री ह्या याद्या यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे कालपासून या ठिकाणी याद्या यायला सुरुवात झालेली आहे. नवीन याद्या या ठिकाणी सुरुवात झाली. बघा आतापर्यंत एक 15, 16 किंवा 20 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या याद्या येत असतात, पण यावेळेस बघा नवीन याद्या यायला सुरुवात झाली आहे. का सुरुवात झाली नवीन याद्या यायला? तर बघा लाडक्या बहिणीची 26 लाख लाडक्या ताईंची या ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे. आणि ज्या लाडक्या ताईंची पडताळणी झालेली आहे त्यांची या ठिकाणी नवीन याद्यामध्ये त्यांचं पात्रता या ठिकाणी नुसार चेक करून याद्यामध्ये काय व्हायला लागलंय त्यांचे फॉर्मचे स्टेटस या ठिकाणी टाकत आहे. त्याच्यामुळे नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचंय. जर तुमचं नाव जर या याद्यामध्ये असेल तरच तुमचं या ठिकाणी तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की मला 14वा हप्ता हवाय, तर एकदा आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे का? जर अप्रूव्ड असेल तर आणि तरच तुम्हाला हा 14वा हप्ता भेटणार आहे. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. आणि तुमचं DBT ऍक्टिव्ह असायला पाहिजे. या दोन जर गोष्टी पूर्ण असतील तर आणि तरच तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे, नसं तुम्हाला 14वा हप्ता भेटणार नाहीये. आता बघा अजून एक महत्त्वाची पुढची बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. लाडकी बहीण योजना, सकाळ न्यूजपेपरची ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काय नेमकी बातमी बघा. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने 5100 म्हणजे 5100 म्हणजे 5100 कोटी रुपये या ठिकाणी मोफत वाटलेले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे वाढली डोकेदुखी. तर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सकाळ न्यूजपेपरची ही बातमी असणार आहे. तर नेमकी बातमी काय असणार आहे, आतापर्यंत किती वितरण झालेलं आहे, पुढे किती वितरण होणार आहे, किती स्वरूपात काय होणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत लाडक्या ताईंनो. आणि बघा 14वा हप्ता वाटप व्हायला फक्त आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. कारण की बघा आज तर शनिवार आहे, शनिवार उद्या रविवार असल्यामुळे काही शक्यता सुट्टी असल्यामुळे काही शक्यता कमी आहे. तर लक्षात घ्या सोमवारी या ठिकाणी तुम्हाला एक चांगली बातमी येण्याची चान्सेस आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सोमवारपर्यंत आपल्याला सगळ्याला वाट बघायची आहे. येणाऱ्या सोमवार आहे आणि सोमवारी पण सगळ्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गौरी गणपतीचं आगमन म्हणू शकतात किंवा त्या ठिकाणी त्यांचं पहिला दिवस आपण म्हणू शकतो, तर ते होणार आहे. त्याच्यामुळे सोमवारचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतो की या सणाच्या निमित्त, गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्त आमच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजे, 14वा हप्ता आमच्या अकाउंटला यायला पाहिजे. आणि सरकारकडे विनंती आपण तीच करत आहोत की बाबा लवकरात लवकर
लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत. कारण की बघा हप्ता कधी ना कधी सरकारला टाकायचाच आहे. मग पुढच्या दिवशी टाकण्यापेक्षा अगोदर टाकलेलं कधी पण चांगलं. जसं सरकारी नोकरदार आहेत त्यांना 5 दिवस अगोदर पैसे भेटले. पगार त्यांचा असतो 1 तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला. त्याच्या 5 दिवस अगोदर म्हणजे गणपती आगमनाच्या अगोदरच त्यांना या ठिकाणी पैसे मिळायला सुरुवात झाली. तर मग सरकारी नोकरदाराला दर महिन्याला पैसे भेटतात. तर मग आपल्या लाडक्या बहिणींना का पैसे भेटत नाहीयेत? त्यांना अगोदर पैसे द्यायला काय प्रॉब्लेम आहे का? तर अशा स्वरूपाची सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर लाडक्या ताईंना हा हप्ता भेटायला पाहिजे. तर बघा आता नेमकी बातमी काय सकाळ न्यूजपेपरची, आर्थिक नेमकं नियोजन काय आहे तुम्हाला ते मी सांगणार आहे. महत्त्वाची बातमी समोर आली लाडक्या ताईंनो. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनल मी उपलब्ध करून देत आहे. योजनेचा आर्थिक भार नेमका काय असणार आहे, नेमकं काय या ठिकाणी आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे बघा लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत 29,000 कोटी बघा एवढा खर्च झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 30,000 आपण पकडूया 29-30,000 कोटी रुपये आतापर्यंत सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणीवर या मागच्या 12-13 हप्त्यामध्ये लावलेले आहेत. 30,000 कोटी खूप मोठा आकडा आहे लाडक्या ताईंनो. तर एवढा खर्च या ठिकाणी सरकारने लाडक्या बहिणीवर केलेला आहे. आणि ज्यापैकी 5100 कोटी म्हणजे पकडून चला 5,000 कोटी रुपये या ठिकाणी अपात्र लाभार्थ्यावर खर्च केले आहेत. म्हणजे 30,000 कोटी मधले 5,000 कोटी अपात्र लाडक्याताईवर खर्च केलेले आहेत. आणि हा अपात्र लाडक्याताई कोणत्या आहेत? याच्यामध्ये श्रीमंत लाडक्याताई आहेत, ज्याच्यामध्ये सरकारी नोकरदार लाडक्याताई आहेत, ज्याच्यामध्ये पुरुषांनी लाडक्या बहिणीच्या नावावर फॉर्म भरलेले आहेत अशा आहेत. काही बाहेरच्या राज्यामधले लाडक्याताई आहेत, काही नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अशा देशामधल्या लाडक्याताईंनी पण फॉर्म इथं भरले. असे भरपूर सारे अपात्र लाडक्याताई आहेत, त्यांनी या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत. ज्या गरीब ताई आहेत त्यांना पैसे भेटलेले नाहीत आणि ज्या या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पैसे भेटलेत. तर सरकारकडे एक विनंती आहे. बघा एवढी मोठी या ठिकाणी यादी आलेली आहे तुमच्या समोर लाडक्या ताईंनो मी दाखवत आहे पुराव्यासहित. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, ही बातमी माझ्या स्वतःची नाहीये. सकाळ न्यूजपेपरमध्ये ही बातमी दिली आहे. जवळजवळ 5,100 कोटी एवढा खर्च या ठिकाणी काय झालेला आहे या लाडक्या ताईवर केलेला आहे. तर या सरकारला एकच विनंती आहे की बाबा ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे आणि ज्या दुसऱ्या गरीब ताई आहेत ज्यांना लाडक्या बहिणीतून बाहेर काढलेला आहे किंवा त्यांची पात्रतेमध्ये किंवा त्यांची फेड तपासणी चालू आहे, त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडके ताई आहेत, त्यांना लवकरात लवकर हा हप्ता भेटायला पाहिजे अशी सरकारकडे आपली सगळ्यांची विनंती आहे. सरकारची पुढची पावलं तर बघा ही पण बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. सरकारची नेमकं पुढची पावलं नेमकं काय असणार आहेत, म्हणजे इथून पुढे लाडकी बहीण चालू राहणार आहे का, कोणत्या लाडकी ताईला पैसे भेटणार आहेत, काय पडताळणी असणार आहे, याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली. ती बघा सरकारचे पुढील पावलं नेमकं काय आहेत. या गोंधळानंतर म्हणजे ही पडताळणी सगळी चालू आहेत. या पडताळणीमध्ये जवळजवळ 26 लाख ताई या ठिकाणी सापडलेल्या आहेत. या 26 लाख ताई आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 5,000 कोटी या ठिकाणी खर्च झालेला आहे. या सगळ्या गोंधळामध्ये सरकारने कठोर पावलं उचलण्याचे ठरवलेले आहे. अपात्र लाभार्थ्याच्या खात्यावरील पेमेंट तात्पुरते बंद करण्यात आलेले. बघा ज्या लाडक्या ताईंना अपात्रतेत आहेत किंवा ज्या लाडक्या ताईंची पडताळणी सुरू आहे, म्हणजे 26 लाख लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही किंवा आता पुढचे पण हप्ते ज्यांना भेटणार नाहीत, अशा स्वरूपात सरकारने एक मोठं कठोर पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्यांचे पेमेंट डायरेक्ट बंद करून टाकलेले आहेत. म्हणजे त्यांचे हप्ते आता बंद करून टाकलेले आहेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत योजनेच्या पुढील टप्प्यावरील परिणाम होण्याची शक्यता आहे. योजनेची तपासणी प्रक्रिया सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. याशिवाय जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. बघा जर कोणी दोषी आढळलं किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने जर फॉर्म भरून पैसे घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सरकारने हे जे पावलं उचलले आहेत ते सगळ्यांसाठी नाही आहेत. असं समजू नका की बाबा सर आम्ही गरीब आहेत, आम्ही अगोदर पैसे घेतले होते मग आमचे पैसे सरकार परत घेणार की, असं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता त्याच्याबद्दल जे तत्व आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्व आहेत ते अजून ठरलेले नाही, त्याचे नियम अजून ठरलेले नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्यावेळेस ते सगळे नियम वगैरे येतील ते तुम्हाला मी सांगणार आहे, काळजी करायची गरज नाही. त्या लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की सर्वांना हा 14वा हप्ता भेटायला पाहिजे, सरसकट सर्वांना हा 14वा हप्ता भेटायला पाहिजे. पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी सांगायचं आहे. इथेच थांबतो. लाडके बहिणींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.